सुखी हो, मंगल हो, कल्याण हो। तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो। पूजनीय बनते की सारीपुत्र, पूजनीय बनते चंद्रमणी आणि पवित्र असा साम्य संघ यांना त्रिवार वंदन करतो। या बौद्धाचार्य साम्य प्रशिक्षण शिबिराचे शिबिर प्रमुख आदरणीय केवाय सुरवाडे गुरुजी, या ठिकाणी उपस्थित झालेले भारतीय बौद्ध महासभेचे माजी विभागीय सचिव तथा माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल वानखडे, सध्या विद्यमान भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग आदरणीय सुरेश गवांदे, केंद्रीय शिक्षक आयुष्यमान संदीप वाकोडे, उपस्थित सर्व सहकारी पदाधिकारी, बौद्ध उपासक आणि उपासिका, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला विषयाची कल्पना दिलेली आहे। शिगालोवाद सूक्त, त्याला शिगाल सूक्त सुद्धा म्हणतात। त्रिपिटकामध्ये आपण जर विचार केला, त्रिपिटकाची आपल्याला एक माहिती आहे की जे 3 पिटकं आहेत त्याच्यामध्ये जसं विनया संबंधात, सुत्ता संबंधात आणि अभय धम्म संबंधामध्ये जे विस्तृत अशा प्रकारचं संगायन केलेलं आहे ते त्रिपिटक। आणि या पिटकाचा विचार जर आपण केला तर बहुधा भिक्खूंनाच भगवान गौतम बुद्धांनी मार्गदर्शन केलेलं आहे, प्रवचन दिलेलं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते। उपासकांनाही मार्गदर्शन केलेलं आहे, पण ते त्रिपिटकामध्ये फार जास्त ठिकाणी सापडत नाही। परंतु मध्यम निकायातील म्हणजे त्रिपिटकाच्या सुत्त पिटकातील मध्यम निकायामध्ये शिगालोवाद सूक्त आहे, ते भगवान गौतम बुद्धांनी शिगालला केलेलं मार्गदर्शन आहे आणि ते विस्तृत अशा प्रकारचं मार्गदर्शन असल्यामुळे हे शिगाल सूक्त खूप प्रसिद्ध आहे की त्याच्यामध्ये उपासकांना जे मार्गदर्शन भगवान गौतम बुद्धांनी केलेलं आहे ते आपल्याला मिळते। त्या शिगालोवाद सूक्तामध्ये नंतर खूप महायान काळामध्ये भरणा झालेला आहे, परंतु जरी तो भरणा झालेला असला तरी त्याच्यामध्ये भगवान गौतम बुद्धाचा जो गाभा जो आहे मार्गदर्शनाचा तो मात्र कायम आहे। आणि म्हणूनच हे शिगालोवाद सूक्त किंवा शिगाल सूक्त हे खूप महत्त्वाचं आहे की भगवान गौतम बुद्धांनी यामध्ये उपासकांना मार्गदर्शन केलेलं आहे। ते कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे हे आपण आजच्या या प्रवचनामध्ये पाहणार आहोत। दुसरा मुद्दा असा की या शिगालोवाद सूक्तामधून अनेक प्रकारच्या ज्या काही म्हणजे गाथा आहेत त्या गाथा अनेक विभागामध्ये वाटल्या जाऊन त्याच्या तशा पद्धतीनं वाटण्या केल्यानंतर त्याच्यावर खूप अशा प्रकारचे मोठमोठे एकेका विषयावर प्रवचन सुद्धा झालेले आहेत आणि त्याची सुद्धा तशा पद्धतीनं त्या याच्यावर भिक्खू म्हणा किंवा उपासक म्हणा किंवा विद्वान लोक म्हणा तशा प्रकारचं एकेका विषयावर प्रवचन करत आलेले आहेत। आजच्या या शिगालोवाद सूक्तामध्ये आपण हे पाहणार आहोत की हा शिगाल कोण होता, या शिगालला भगवान गौतम बुद्धांनी का प्रवचन दिलं। तर मगध देशाची राजधानी राजगृह ही आपल्याला माहीत आहे। त्या राजगृहातील वेळूवनामध्ये कलंगक विपातामध्ये, कलंगक म्हणजे एक खारीचा म्हणजे ज्याला खार म्हणतो आपण, त्याच्यासाठी बांधलेला खास एका राजानं तो
विपात होता, म्हणजे तशा पद्धतीचं जे आवार होतं ते आवार त्यांनी ते बांधलेलं होतं आणि त्याच्या बाजूलाच वेडूवन होतं. त्या वेडूवनात भगवान गौतम बुद्ध राहत होते. परंतु त्या राजगृहामध्ये एक गृहपती जो होता त्याचा मुलगा शिगाल, त्या शिगालाचं मराठीत उच्चारण जर केलं तर तो शृगाल होता. म्हणजे शिगाल हे पालीमध्ये, शृगाल हे मराठीमध्ये. तर या शिगालचा स्वभाव असा होता की तो गृहपती जो त्याचे वडील होते त्याच्या म्हटलं तो काहीच ऐकत नव्हता. जे काही काम तो गृहपती सांगत होता शिगालला, आपल्या मुलाला, तो करत नव्हता. एक उडान टप्पू सारखा हा शिगाल होता आणि कितीही समजवलं तरी तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. आणि तो एकुलता एक पुत्र, त्याच्यामुळे बापाला खूप त्याची फिकर लागून होती की आता या मुलाचं करायचं काय आपण. आणि मग त्या गृहपतीची शेवटची घटिका आली, म्हणजे तो काय म्हणतात त्याला आसन्न मरण झाला समजा. तर त्यावेळेस त्यानं शिगालला बोलावलं की हे बघ, आतापर्यंत मी तुला समजावलं, सर्व केलं, परंतु तू ते काही ऐकलं नाही. माझी एवढी मोठी संपत्ती आहे, त्या संपत्तीचा वारस तूच आहेस, परंतु आता निदान माझ्या मरणाच्या अगोदर मला एक तू वचन दे आणि मग मी निदान सुखानं तरी मरू शकेल. त्यावेळेस त्या शिगालनं ऐकलं की ठीक आहे, तुम्ही सांगा काय करायचं आहे ते. तेव्हा त्या बापानं सांगितलं, शिगालच्या बापानं सांगितलं की एक काम कर म्हणे तू, की मी मेल्यानंतर निदान आता रोज तू सकाळी 6 दिशांची पूजा करत जा. हे एवढंच माझं म्हणणं आहे. त्या बापाला असं वाटलं की 6 दिशा म्हणजे कोण आहेत, हा कोणीतरी माणूस येईल, कोणीतरी त्याला समजावून सांगेल की ह्या 6 दिशा म्हणजे नेमकं काय आहेत ते. कारण मी आता या 6 दिशा कोणत्या आहेत हे कितीही समजून सांगितलं तरी हा काही ऐकणार नाही. म्हणून त्यानं सांगितलं की तू फक्त 6 दिशाची पूजा कर, म्हणजे पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर, खालची दिशा आणि वरची दिशा, अशा 6 दिशांची तू पूजा कर. एवढंच माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि याच्यानंतर काही दिवसानंतर तो गृहपती म्हणजे शिगालचा बाप हा मरण पावला. आणि मग याचा उपक्रम सुरू झाला. हा रोज सकाळी उठायचा, राजगृहाच्या बाहेर यायचा आणि नदीच्या जवळ आंघोळ करून जसं गोल फिरतात त्याप्रमाणे त्या 6 दिशेची तो पूजा करायचा, फक्त हात जोडून आपल्या ओल्या कपड्यानं. एक दिवस भगवान बुद्ध त्या वेळूवनातून भिक्षाटनासाठी बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर त्यांना दिसलं तरी हा एक माणूस आहे, पुरुष आहे आणि हा या ठिकाणी अशा प्रकारचं प्रत्येक दिशेला हात जोडतो आहे, ओल्या कपड्यानिशी आहे. म्हणून कुतूहलानं ते त्याच्या बाजूने गेले आणि मग त्याला विचारलं की का रे तू काय करतो आहेस. मग यानं परिचय दिला, मी सुगाल म्हणजे शिगाल आणि मला माझ्या वडिलांनी 6 दिशेची पूजा करण्यासाठी सांगितलं होतं आणि मी ती 6 दिशेची पूजा करत आहे. म्हणे तू कशासाठी करत आहे. म्हणे काहीच नाही, माझ्या वडिलांनी फक्त सांगितलेलं आहे मरताना आणि मी वचन दिलेलं आहे 6 दिशेची पूजा करायची आणि अशा पद्धतीनं मी आता वचन पाळण्याचं काम सुरू केलेलं आहे. मग तू कशा करता करतो. म्हणे ते मला काहीच माहित नाही. तर मग भगवान गौतम बुद्धाने सांगितलं की 6 दिशेची पूजा कशासाठी करायची असते हे तुला जाणून घ्यायचं आहे का. आणि मग शिगालनं म्हटलं की हो मला ते जाणून घ्यायचं आहे, ते मला सांगा. मग भगवान गौतम बुद्धाने प्रश्न केल्यानंतर याचं उत्तर दिलं की मला सांगा. भगवान गौतम बुद्धाने सांगितलं की जर 6 दिशांची पूजा करायची असेल तर त्याच्यासाठी अगोदर आपल्याला पात्रता यावी लागते. आपल्याला ती तशा प्रकारची पात्रता यावी लागते. आता नेमकं उदाहरण यांनी सांगितलेलं आहे सुरेश गवांदे गुरुजींनी की उकळत्या पाण्यामध्ये आपला चेहरा दिसत नाही, सागराच्या पाण्यात दिसत नाही, नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा आपला चेहरा दिसत नाही, तर तो संथ असावा लागतो. म्हणजे याचा अर्थ मन आपलं हे स्थिर असावं लागतं. आणि मन स्थिर असावं लागतं म्हणजे नेमकं काय तर आपली शिकण्याची जी प्रवृत्ती असते ती त्याच्यामुळे वाढत असते. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धाने सांगितलं की त्याची
ही जर 6 दिवसाची तुला पूजा करायची आहे, त्याच्यासाठी तुझ्यामध्ये काहीतरी पात्रता असावी लागते. म्हणजे जो 6 दिवसाची पूजा करेल त्याच्यासाठी पात्रता असावी लागते. मग कोणती ती पात्रता आहे? तर भगवान गौतम बुद्धांनी म्हटलं की 4 कर्मक्लेश जे आहेत ते तुम्ही नष्ट केले पाहिजेत. मी तुम्हाला मी एक झेरॉक्स आणलेली आहे. या सर्वांना म्हणजे आपल्या जे व्यवस्थापक आहेत त्यांना सांगून याच्या झेरॉक्स काढायचे आहेत आणि ते तुम्हाला एक एक झेरॉक्स प्रति या प्रवचनाची ते देऊ शकतील. म्हणून तुम्ही आता लिहून घ्यायचं काही काम करायचं काम नाही. तर 4 कर्मक्लेश हे नष्ट केले पाहिजे. त्याच्यानंतर 4 कारणाने पाप करता कामा नये. त्याच्यानंतर 6 संपत्तीच्या नाशाची कारणे आहेत. मग हे जे आहेत 4 4 8 आणि 6 14 हे 14 खऱ्या अर्थानं आपण त्यापासून अलिप्त जर राहिलो तर तू त्या ठिकाणी त्या 6 दिवसांची पूजा करण्यासाठी पात्र होऊ शकशील. मग ही 4 जी कर्मक्लेश जे आहेत ते 4 कर्मक्लेश कोणते आहेत? तर ते 4 कर्मक्लेश आहेत. प्राणी मात्रांचा वध करणे हा कर्मक्लेश आहे. चोरी करणे हा कर्मक्लेश आहे. परदारागमन करणे हा कर्मक्लेश आहे. आणि असत्य बोलणे हा कर्मक्लेश आहे. आपण पंचशिलामध्ये 5 शील जे म्हणतो ना त्यातले वरचे 4 शील जे आहेत हे 4 कर्मक्लेश आहेत. त्याच्यापासून अलिप्त राहणे म्हणजे हे 4 कर्मक्लेश हे नष्ट करणे हे तुला नष्ट करावे लागतील. मग 4 पापकर्म कोणते आहेत की ज्यामुळे हे पापकर्म आपल्याला घडतील? तर ते 4 पापकर्म आहेत. छंद, दोष, मोह, भय हे 4 पापकर्म. याच्यामुळे 4 म्हणजे पापकर्म घडतात या 4 मुळे. मग आता या छंदामुळे, दोषामुळे, मोहामुळे किंवा भयामुळे जो धर्माचे अतिक्रमण करतो त्याचे यश हे कृष्ण पक्षातील चंद्राप्रमाणे कमी होऊन नाश पावते. म्हणजे तो तशा पद्धतीचा ऱ्हासासाठी तो कारण ठरतो. तशाच प्रकारचं 6 संपत्ती नाशाचे कारण कोणते आहेत? तर ती आहेत सुरादी, दारू, गांजा, चरस, अफू, मादक पदार्थाचे सेवन करणे. हे त्यातलं एक आहे संपत्ती नाशाचं कारण. दुसरं कारण आहे अवेळी बाहेर भटकणे. तिसरं नाटक, तमाशे, सिनेमा पाहणे. त्याच्यानंतर जुगार खेळणे. 5वं आहे पापी मित्रांची संगत. आणि 6वं आहे आळस. या 6 संपत्ती नाशाच्या कारणापासून आपण अलिप्त राहणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण या 6 संपत्ती नाशाच्या कारणाचं जे 6 कारण आहेत ते एक एक कारण अशा प्रकारचं घेऊ. म्हणजे जे सुरा आहे ज्याला आपण दारू म्हणतो. ही दारू म्हणजे आपण शेवटचं जे शील आहे पंचशील म्हटलं सुरा मेळे मद्य प्रमाद अठ्ठाना वेरमणी. म्हणजे जे प्रमादाचं स्थान आहे प्रमाद जे प्रमाद म्हणजे चुकीचं जे स्थान आहे ते कोणतं आहे? तर सुरा मेळय मद्य अशा पद्धतीचं. मग ही सुरा जी धान्यापासून पाळली जाते. काही जी दारू आहे मद्य ज्याला म्हणतात ती रसापासून म्हणजे तयार केली जाते. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही दारू आहेत की जे हे मद्य आहे आपण म्हणतो त्याच्यापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. कारण हे धनाचा नाश करणारा आहे आपल्या आणि रोगाचं माहेरघर आहे. कारण सुरा पेली म्हणजे रोग तयार होतात शरीरामध्ये. अकीर्तीचं कारण आहे कारण आपली बदनामी होते. लज्जेचा विध्वंस करणारी आहे. आपल्याला लाजबीज वाटत नाही मग सुरा पेली म्हणजे तशाही प्रकारची. आणि प्रज्ञेला दुर्बळ करणारी आहे. म्हणजे आपली जी बुद्धी आहे ती चालत नाही. सुरा जर पेली ती बद्ध होते. अशा प्रकारचं ही बद्ध जर झाली तर निश्चितच हे धनाच्या नाशाची कारणे म्हणजे संपत्तीचा नाश
त्याच्यापासून होत असतो. अवेळी बाहेर भटकणे. दुसरं, अवेळी बाहेर भटकल्यामुळे काय होतं की आपलं संरक्षण होत नाही. खोटे बोलण्याची आपल्याला सवय लागते. पुष्कळ संकटे ओढली जातात. तो रात्रंदिवस साशंक असतो, आपला भटकत असतो, म्हणजे काही त्याच्यामध्ये मनामध्ये कोणताही विचार नसतो. आणि पुष्कळ संकटे ओढवली जातात. त्याच्यामुळे अवेळी बाहेर भटकणे हे सुद्धा एक संपत्ती नाशाचं कारण आहे. नंतर नाटक. कुठे नाच आहे काय, कुठे तमाशा लागलेला आहे काय, आणि त्याच्यातून मग कुठं असं व्यसनाचं वगैरे आहे काय, अशा प्रकारचं त्याच्यात तो नादी लागून कुठं आख्यान आहे काय, कुठं लावणी आहे काय, अशा पद्धतीनं तो त्याच घोळामध्ये राहतो आणि त्याच्यामध्ये पैसा उडवतो. हे सुद्धा संपत्ती नाशाचं कारण आहे. त्याच्यानंतर जुगार. पैसा मिळवला तर दुसऱ्याशी वैर संपादन होते. म्हणजे जुगारामध्ये जर आपण जिंकलो तर ते दुसरे लोक जे हारतात त्याच्याबरोबर आपलं वैर त्या ठिकाणी होत असते. आणि आपण हरलो तर या ठिकाणी आपल्या धनाचा नाश होतो. म्हणजे आपली फजिती त्या ठिकाणी होत असते. म्हणजे आपला पैसा घालवला म्हणजे आपलं दुःख त्या ठिकाणी होत असते आपल्याला. जुगाराच्या वचनावर कोणाचा विश्वास नसतो. जो जुगार खेळतो तो काही बोलला तरी त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. आप्त इष्ट याच्याकडून त्याचा तिरस्कार होत असतो. आणि हे सर्व असल्यामुळे याच्यावर कसा काय विश्वास ठेवावा, हा बायको कशी सांभाळेल म्हणून त्याला पोरगी सुद्धा देत नाहीत. अशा प्रकारचं या जुगारापासून तोटा होतो. हे सुद्धा एक संपत्ती नाशाचं कारण आहे. पापी मित्रांची संगती जी आहे ती सुद्धा अशीच आहे. यामुळे त्या पापी मित्रांची संगती लागली की तो जुवारी होतो, मद्यपी होतो, चोरी होतो, ठग होतो. आणि अशा प्रकारचे संकट घडल्यामुळे तो आपले पैसे त्याच्यामध्ये गमावतो. हे सुद्धा संपत्ती नाशाचं एक कारण आहे. आणि सर्व महत्वाचं आळस. शेवटचं की आळस ज्या माणसामध्ये आहे तो कसल्याही प्रकारची संपत्ती जी आहे ती एक तर गमावतो किंवा कसल्याही प्रकारची संपत्ती तो कमवू शकत नाही. कारण काय की फार थंडी आहे म्हणते, आणि मग फार थंडी आहे तर मग जाऊ दे मग आता हे थंडी निघून गेल्यानंतर मी काम करतो. फारच ऊन आहे मग आता ऊन खूप इतकं तपून राहिलं, मी काही आता काम करत नाही म्हणून सुद्धा तो कामाला जात नाही आणि काही कमवत नाही. आता रात्र झाली किंवा संध्याकाळ झाली, आता काय काम करा हो, आता सकाळी उठून. आणि मग एखाद्या वेळेस भूक लागली बा, आता जाऊ दे आता मग भूक पहिले आणि मग बाकीचं काम, म्हणजे तो तातडीचं काम असतं तरी तो जात नाही. अशा या थकव्यामुळे किंवा आळसामुळे त्याला काहीही प्राप्त होत नाही. आणि त्याच्याचमुळे खऱ्या अर्थानं त्याला संपत्तीचा त्याचा नाश होत असतो. हे आपल्याला या ठिकाणी दिसते. आपले मित्र जे असतात ते मित्र सुद्धा आपण ओळखले पाहिजेत. तो आपल्याला फसवतो काय किंवा आपल्याकडून काही घेऊन जातो काय, नुसता गोडगोडच बोलतो की काय, या सर्व गोष्टी तपासून आपले चांगले मित्र कोणते आहेत हे तपासणं, वाईट मित्र कोणते आहेत हे तपासणं. तो आपल्याला मदत करतो काय, म्हणजे तो आपला चांगला मित्र, आपल्या संततीवर तो चांगल्या प्रकारचं भाव ठेवतो किंवा आपल्यावर उपकार करतो, अशा प्रकारचा मित्र आहे काय, तर तो एक चांगला मित्र. आपल्याला संकटाच्या वेळी तो मदत करतो काय, तो एक चांगला मित्र. तर अशा प्रकारचं चांगले मित्र आणि वाईट मित्र अशा पद्धतीनं ओळखणं हे सर्व महत्वाची गोष्ट आहे. आता ह्या सर्व गोष्टीमधून आपण गेलो, आपण पाहिलं की 4 कर्मक्लेश आणि 4 कारणं पाप कर्माची आणि हे 6 संपत्ती नाशाची कारणं ही जी आहेत, याच्यामध्ये जर खऱ्या अर्थानं आपण म्हणजे त्यापासून जर आपण अलिप्त राहिलो तरच आपण खऱ्या अर्थानं 6 दिशांच्या पूजे करण्यासाठी लायक होतो. आता 6 दिशांची पूजा करणं म्हणजे नेमकं काय, म्हणजे त्या दिशा ज्या जिकडे आहेत तिकडे हात जोडणं म्हणजे पूजा आहे काय, तर नाही. कारण भगवान गौतम बुद्धाने सुद्धा
त्या दिशा कोणत्या आहेत हे स्पष्ट करून सांगितलं. भगवान गौतम बुद्ध म्हणतात की पूर्व दिशा जी आहे ती पूर्व दिशा म्हणजे आई वडील, म्हणजे आई वडिलांची सेवा करणं म्हणजे पूर्व दिशेची सेवा करणं. दुसरं दक्षिण दिशा जी आहे ती आहे गुरु, म्हणजे गुरुच्या बाबतीत सेवा करणं, त्यांची पूजा करण्यासारखं होते. त्याच्यानंतर पश्चिम दिशा जी आहे ती पत्नीची दिशा आहे, पत्नीची सेवा करणं म्हणजे पश्चिम दिशेची पूजा करणं होते. आणि उत्तर दिशा म्हणजे आप्त मित्र, या आप्त मित्र म्हणजेच ती उत्तर दिशा होय. खालची दिशा आपले सेवक किंवा आपले नोकर जे आहेत ते खालचे म्हणजे आपल्या नोकर असतात, त्याच्यामुळे ती खालची दिशा. आणि वरती जे आहेत जे श्रमण आहेत किंवा भिक्खू आहेत ती म्हणजे वरची दिशा. म्हणजे ह्या दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या ज्या आहेत त्या दिशांना हे अशा प्रकारचं भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये महत्त्व दिलेलं आहे. आता पूर्व दिशा म्हणजे आई वडिलांची दिशा म्हणजे पूजा, पूर्व दिशेची पूजा करणं म्हणजे आई वडिलांची पूजा करणं होय. मग आता आई वडिलांची पूजा कशी करायची, तर आई वडिलांची पूजा याप्रमाणे करायची की त्यांचे काम करावे. आई वडिलांचं जे काही सांगितलेलं काम आहे ते आपण काम केलं पाहिजे, त्यांचं पोषण केलं पाहिजे. ते जसं लहानपणापासून आपलं पोषण आपण तारुण्य वयामध्ये येईपर्यंत करतात, तशाच प्रकारचं आपण तारुण्यामध्ये कमावल्यानंतर आपण आई वडिलांचं पोषण केलं पाहिजे. कुळात चालू असलेली जी प्रथा आहे किंवा जे काही सत्कर्म आहेत ते आपण आपल्या आई वडिलांपासून जे आलेले आहेत ते आपण चालू ठेवले पाहिजे. त्यांच्या वचनामध्ये आपण वागून त्यांच्या संपत्तीत वाटेकरी झालो पाहिजे. जर त्यापैकी कोणी जिवंत असल्यास त्यांच्या नावाने आपण दान धर्म केला पाहिजे. हे जर असं केलं तर आई वडिलांची सेवा होते, म्हणजे आई वडिलांची पूजा करणं होते. मग आता आपण ही जर पूजा आई वडिलांची केली तर मग आई वडिलांकडून आपल्याला काय मिळते, आपल्याला त्यांच्यापासून म्हणजे काय मिळते हे सुद्धा आपण पाहणं आहे. म्हणजे आई वडिलांची अशा प्रकारची पूजा केली तर आई वडिलांपासून आपल्याला मिळते की ते आपल्याला पापापासून निवारण करतात, आपल्याला कल्याणकारक मार्ग दाखवतात, आपली कला कौशल्य जे काही आहे ते आपल्याला शिकवतात आणि योग्य स्त्रीशी लग्न लावून देतात. योग्य वेळी आपली मिळकत मुलाच्या स्वाधीन करतात वारस म्हणून. म्हणजे आपण आई वडिलांची सेवा केली तर अशा प्रकारे आई वडिलांकडून आपल्याला तशा प्रकारचा फायदा होतो, त्याची फलनिष्पत्ती अशा प्रकारची होते. आता दक्षिण दिशा गुरु आहे. दक्षिण दिशा जी गुरु आहे तर दक्षिण दिशा गुरुची सेवा आपण कशी करायची. गुरु जवळ आले तर आपण उठून उभे राहिलं पाहिजे. गुरु जर जवळ आले म्हणजे आपण पहिल्या वर्गात जरी शिकत असलो त्यावेळेस आपले जे गुरुजी असतील आणि आपण मोठे अधिकारी झालो असेल किंवा जास्त शिकलो असेल आणि ते जर गुरुजी आपल्याकडे आले तर आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि उठून उभं राहिलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस 1ली ते 3री शिकत होते त्यावेळेस त्यांना कृष्णाजी केशव आंबेडकर हे शिक्षक होते. 1ला ते 3रा वर्ग फक्त. आणि ते आपण पुस्तकामध्ये वाचलेलं आहे की ते खूप म्हणजे त्या शिक्षकांना बाबासाहेब हे खूप आवडते विद्यार्थी होते. ते त्यांच्या घरून डबा आणत होते वगैरे आणि ते भिवाला खाऊ घालत होते, म्हणजे बाबासाहेबांना खाऊ घालत होते. अशा प्रकारचं बाबासाहेब आंबेडकरांवर त्या गुरुचं म्हणजे आंबेडकर शिक्षकाचं प्रेम होतं. तर एक वेळ असे झाले की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस 1930ला गोलमेज परीक्षेसाठी जाणार होते म्हणून ती निवड झाली होती, त्यावेळेस या आंबेडकर शिक्षकांनी पत्र लिहिलं होतं आणि अभिनंदन केलं होतं. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांना दामोदर हॉलमध्ये भेटायला गेले होते मुंबईला.
ज्यावेळेस हे आंबेडकर शिक्षक त्यावेळेस तिथं गेले होते, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा सन्मान केला. त्यांना धोतर, सदरा, बूट, टोपी हे सर्व त्यांनी त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिलं होतं. एवढा सन्मान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर पहा त्यावेळेस किती थोर, आणि हे पहिली ते तिसरी वर्ग शिकवणारे शिक्षक, त्याचा सन्मान बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. हे आपण या ठिकाणी लक्षात केलं पाहिजे की आपले जे गुरु आहेत त्या गुरुचा आपण सन्मान करणं अत्यंत आवश्यक आहे. ते जर आजारी आहेत असं माहीत पडलं तर त्याची सेवा आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. श्रद्धापूर्वक ते जे शिकवतील ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांचे काही काम पडल्यास ते आपण केलं पाहिजे, आणि ते शिकवतील ते उत्तम रीतीने आपण शिकलो पाहिजे. आता या शिबिरामध्ये प्रत्येक शिक्षक येते आणि प्रत्येक जण तुम्हाला कोणत्या ना कोणत्या विषयाची माहिती त्या ठिकाणी देत असतात. तर ती माहिती आपण जाणीवपूर्वक घेण्याचा आपण प्रयत्न हा केला पाहिजे. कारण आपलं 10 दिवसाचं हे शिबिर आहे. आपण 10 दिवसाच्या नंतर आपण शिबिरात राहणार नाही आणि या शिक्षकांचा आपला संपर्क येणार नाही. म्हणून ज्या पद्धतीनं हे शिक्षक शिकवण्यासाठी येतात तशाच पद्धतीनं आपली सुद्धा तयारी या ठिकाणी शिकण्याची असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे अशा प्रकारची सेवा आपली गुरुची आहे, म्हणजे दक्षिण दिशेची आहे. आणि अशी सेवा जर केली तर गुरु करून आपल्याला काय मिळते, म्हणजे आपण फलप्रद कशा प्रकारचं होतो. म्हणजे गुरु काय करतात, मग आपलं अशा पद्धतीचं वर्तन असतं तर चांगला आपल्याला आचरण शिकवतात. आपण आचरण चांगलं कसं करावं ते शिकवतात. चांगल्या रीतीने कला कौशल्य शिकवतात. जे काही त्यांना येत असेल तेवढे सारे ते शिष्याला शिकवतात. आपल्या आप्तमित्रात त्यांची स्तुती करतात, म्हणजे विद्यार्थ्यांची स्तुती करतात की चांगला विद्यार्थी आहे. त्याला कोठे गेला तरी पोटा पाण्याची अडचण पडू नये अशी विद्या शिकवतात. म्हणजे आपला शिष्य जो आहे तो कधीही उपाशी राहणार नाही एवढी तरी कला ते शिकवतात. अशा प्रकारचं या गुरुकडून आपल्याला ते मिळू शकते. ही झाली गुरुची सेवा, म्हणजे दक्षिण दिशेची पूजा. नुसतं दिशेला पूजा म्हणजे हात जोडून तो उपाय नाही, तर ही दक्षिण दिशा म्हणजे गुरुची सेवा करणे. पश्चिम दिशा म्हणजे पत्नीची पूजा. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की बापा म्हणजे नवरा असून पत्नीची पूजा, हे कसं काय करायचं. पत्नीची पूजा म्हणजे तिच्या जाऊन तिचे हात म्हणजे पाय पकडायचे आणि तिची पूजा करायची असा याचा अर्थ नाही. तर पत्नीची पूजा म्हणजे पत्नीच्या साठी आपलं काय कर्तव्य असलं पाहिजे ते तशा पद्धतीनं आपलं जबाबदारीनं पाळणं म्हणजे ती पत्नीची पूजा होते. मग पत्नीची पूजा म्हणजे काय, तर तिला मान दिला पाहिजे. तिचा कोणत्याही तऱ्हेनं अपमान केला नाही पाहिजे. आपण अन्य कोणत्याही स्त्रीशी संबंध ठेवले नाही पाहिजेत. म्हणजे जसं आपण एक पत्नीव्रत म्हणतो तशा पद्धतीनं म्हणजे पतिव्रता म्हणतो तसं आपलं सुद्धा पत्नीव्रत तो असला पाहिजे. घरचा कारभार तिच्यावर सोपवला पाहिजे. तिला वस्त्र आभूषण वगैरेनी कोणतीही कमतरता पडू देता कामा नये अशा प्रकारचं आपलं वर्तन असलं पाहिजे. म्हणजे तिला कपडे लत्ते काय ते दागिने वगैरे जे जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे ते केलं पाहिजे. अशा प्रकारे हे पत्नीची सेवा होत असते. मग अशी प्रकारे जर पत्नीची सेवा आपण केली तर पत्नी काय देते आपल्याला, तर ती घरात चांगली व्यवस्था ठेवते. म्हणजे हा फायदा, म्हणजे आपण जर असं केलं तर ती घरात चांगली व्यवस्था ठेवते. नोकरा चाकराला सुद्धा चांगलं सांभाळते. पतीने मिळवलेल्या संपत्तीचे रक्षण करते. ती प्रतिव्रता राहते आणि सर्व गृहकृत्यामध्ये उद्योगी व लक्ष देते. म्हणजे अशा पद्धतीनं पत्नी सुद्धा मग असं जर आपण वागलो तर पत्नी सुद्धा अशा प्रकारचं कर्तव्य पार पडत असते. हा फायदा आपला त्या ठिकाणी आहे. ही पत्नीची सेवा म्हणजे पश्चिम दिशेची पूजा करणे याला म्हणतात. खालची दिशा नाही उत्तर दिशा
उत्तर दिशा ही आप्तमित्र म्हणजे आपले मित्र म्हणजे उत्तर दिशा. तर मित्राची पूजा कशी करावी, तर त्यांना देण्यासारख्या वस्तू ज्या काही असतील त्या आपण दिल्या पाहिजेत. तो घरी आल्यास त्याच्याशी आपण प्रिय भाषण केलं पाहिजे, त्याचा आदर सत्कार केला पाहिजे. त्याचे काम काही असेल, ते काम जर असेल तर त्याचं काम आपण ते केलं पाहिजे. आपल्यासारखे त्यांना लेखलं पाहिजे, म्हणजे आपल्यासारखा सम आहे हा, अशा पद्धतीनं त्याला लेखलं पाहिजे. निष्कपट वर्तन ठेवाय, म्हणजे आपल्या मनात कोणतंच कपट नाही आहे अशा पद्धतीनं आपल्या मित्राशी आपण वागलं पाहिजे. ही त्या मित्राची सेवा करणं होय, म्हणजेच उत्तर दिशेची पूजा होय. मग हे जर मित्राची आपण अशा प्रकारची सेवा केली तर आपल्याला मित्राकडून काय मिळते, तर बेसावध असता संकटात तो आपलं रक्षण करण्यास येतो. आपण मित्राशी असं वागलो तर आपला मित्र सुद्धा, आपण जर बेसावध असलो तर आपलं रक्षण करण्यासाठी तो येतो. आपल्या संपत्तीचंही रक्षण तो करतो. संकटात सापडण्यास धीर देतो. आपण जर संकटात सापडलो तर तो आपल्याला तशा प्रकारचा धीर देण्यासाठी येत असतो. विपत्तीत एकटे पडत नाही, म्हणजे आपल्याला विपत्ती आली, कोणतंही संकट जर आलं तर आपल्याला धावून येतो आणि आपल्याला एकटं पाडत नाही. आणि संततीवर सुद्धा उपकार करतात, आपल्या पोरा बाळावर सुद्धा तो उपकार करत असतो. असा आपला तो मित्र असतो. हे त्या मित्रापासून आपल्याला फायदे आहे. आणि म्हणून उत्तर दिशा ही जी मित्राची आहे त्या मित्राची सेवा करणं म्हणजे त्या उत्तर दिशेची पूजा करणं होय. आता खालची दिशा नोकर चाकर सेवक यांची दिशा आहे. मग या सेवकाचीही आपण पूजा केली पाहिजे असं या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाच्या या उदाहरणामध्ये आहे. सेवकांची सुद्धा पूजा केली पाहिजे. म्हणजे नोकर आहे पण त्याची पूजा म्हणजे काय, तर त्याचं सामर्थ्य पाहून काम सांगावे. म्हणजे त्याचं सामर्थ्य कमी असेल आणि त्याला खूप मोठं काम सांगत असाल तर ते होणार नाही त्याच्यानं. त्याच्यामुळं त्याची कुवत किती आहे काम करण्याची तेवढंच त्याला काम सांगितलं पाहिजे. मोठं काम सांगितलं तर त्याच्यानं ते होणार नाही. म्हणजे सामर्थ्य पाहून त्याला काम सांगितलं पाहिजे. त्याला योग्य वेतन दिलं पाहिजे. त्याला पगार सुद्धा वेळोवेळी आणि योग्य वेतन त्याला ते दिल्याच गेलं पाहिजे. आजारीपणात त्याची शुश्रूषा केली पाहिजे. म्हणजे आजारीपणात सुद्धा त्याची सेवा, औषधोपचार वगैरे त्याची केली पाहिजे. कारण तो आपला नोकर सेवक असतो म्हणून वारंवार त्याला उत्तम भोजन दिलं पाहिजे. त्याला भोजन सुद्धा उत्तम दिलं पाहिजे. नाही तर नोकर आहे तू घे शिळी भाकरी असं नाही, तर त्याला उत्तम भोजन दिलं पाहिजे. आणि उत्तम कामासाठी त्याला बक्षीस सुद्धा दिलं पाहिजे. म्हणजे त्यानं जर चांगलं उत्तम काम केलं असेल तर त्याला आपण बक्षीस सुद्धा दिलं पाहिजे. मग अशा प्रकारे त्या सेवकाची आपण पूजा केली व त्याच्याशी असं वर्तन केलं तर त्या सेवकाकडून आपल्याला काय म्हणजे मिळू शकतो, तर त्या सेवकाकडून आपल्याला सुखा व अशाच प्रकारच्या गोष्टी मिळतात. त्या म्हणजे धनी उठण्यापूर्वी तो उठतो. म्हणजे आपला मालक जो आहे तो सकाळी उठायच्या अगोदरच तो उठत असतो. आणि तो मालक जर झोपला तर मालक झोपल्यानंतरच तो झोपतो. धनाच्या मालाची तो चोरी कधी करत नाही. तो इमानदारी दाखवत असतो. उत्तम तऱ्हेने काम करतो आणि तो त्याचं कामही तो चांगल्या प्रकारे करतो. आणि आपल्या धन्याची म्हणजे आपल्या मालकाची तो कीर्ती तशा पद्धतीनं पसरवत असतो. अशा प्रकारचे फायदे मग त्या नोकरापासून आपल्याला मिळू शकतात. ही नोकराची सेवा करणं होय. आणि यालाच म्हणतात की खालच्या दिशेची पूजा करणं. आता वरची दिशा ही आहे श्रमण आणि भिक्खू विद्वान अशी जी मंडळी आहे ही वरची दिशा आहे. मग वरच्या लोकांची पूजा कशी, आता आपण म्हणजे शारीरिक प्रमाणे आपण पूजा करतो त्यांची, म्हणजे पाया लागतो, त्यांच्या दर्शन घेतो वगैरे करतो. परंतु खरी पूजा कशी असते ती यामध्ये सांगितलेली आहे. ते म्हणजे देहाने त्यांचा आदर करावा. म्हणजे देहानं तर करतोच आपण, देहाने आदर करावा. म्हणजे त्यांच्यासमोर
नतमस्तक झालं पाहिजे. वाचेनं आदर करावा, म्हणजे आपली वाचा त्यांच्याशी आपण जो बोलतो तसा आदरयुक्त भावनेनं त्यांच्याशी बोललं पाहिजे. मनाने आदर करावा, आपल्या मनातही तशा प्रकारची श्रद्धा भिक्खूच्या प्रती असली पाहिजे, तर ती त्यांची खऱ्या अर्थानं पूजा होते. त्यांना जर काही लागत असेल तर ते त्यांना आपण दिलं पाहिजे. आणि त्यांच्या भिक्षेला, ते जर भिक्षा मागत असतील किंवा आपण आमंत्रित करत असू, त्याच्यामध्ये आपण आडकाठी आणता कामा नये. अशा प्रकारे भिक्खू, श्रमण, विद्वानांची सेवा करणं होते, पूजा करणं होत असते. आणि ती वरच्या दिशेची पूजा आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग हे आपल्यासाठी हितावं काय आहे? मग आपण जर यांची भिक्खूंची, श्रमणांची, साम्यरांची किंवा विद्वान लोकांची अशा प्रकारची जर सेवा करत असू तर आपल्याला हितावं असं काय मिळते? तर त्याच्यामध्ये आहे, आपल्याला ते पापापासून आपलं निवारण करतात. ते पापापासून आपलं निवारण करतात म्हणजे आपण कोणत्या पापमार्गाला लागलेलं असू तर ते त्याचं निवारण करत असतात. ते कल्याणकारक मार्गाला आपल्याला लावतात. तो चांगलाच मार्ग आपल्याला सांगतात आणि या मार्गानं तू गेला तर तुझं त्या ठिकाणी कल्याण आहे असाच मार्ग आपल्याला ते सांगतात. प्रेम पुरस्सर अनुग्रह करतात, म्हणजे आपल्यावर ते अनुग्रह करतात की तुझं नेहमी चांगलंच हो, अशा पद्धतीनं ते अनुग्रह नेहमी करत असतात. आणि मग म्हणजे आपण म्हणतो ना मंगल हो म्हणून. उत्तम धर्म शिकवतात आणि आपल्याला चांगलाच प्रकारचे धर्म त्या ठिकाणी ते शिकवत असतात. आणि शंका निवारण करून मनाचे समाधान करतात. आपणाला जर काही शंका आली तर आपल्या शंकांचे सुद्धा ते निवारण करतात, निसरण करतात. अशा पद्धतीनं ही वरची दिशा आहे आणि या वरच्या दिशेची पूजा आपण या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे आपण या ठिकाणी असं समजलेलं आहोत की 6 दिशा आहेत, मुख्य 4 दिशा म्हटलेल्या आहेत. आणि 4 दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, परंतु एक खालची दिशा आणि एक वरची दिशा, अशा ह्या 6 दिशा आहेत. उपदिशाही आहेत, आपण म्हणतो ना ईशान्य, वायव्य, नैऋत्य, आग्नेय वगैरे. तर ह्या उपदिशा आहेत, परंतु ह्या 6 दिशा मुख्य आहेत. आणि या 6 दिशांची आपल्या धम्म मार्गामध्ये 6 दिशा कोणत्या आहेत हे या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी स्पष्ट केलेलं आहे की पूर्व दिशा ही आई वडील, पश्चिम दिशा ही पत्नी, दक्षिण दिशा हे गुरु आणि उत्तर दिशा हे मित्र, खालची दिशा नोकर, चाकर, सेवक आणि वरची दिशा श्रमण, भिक्खू आणि विद्वान लोक. अशा पद्धतीनं ही पूजा आपण जर केली तर ती ठळकपणे या उपासकाला भगवान गौतम बुद्धांनी हे जे मार्गदर्शन केलेलं आहे, हा शिगालोवाद या सूत्रामध्ये आलेला आहे. तो खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करून घ्यावा. एक टिपण मी या ठिकाणी देतो आहे. आपण ज्यांना आवश्यक असेल त्यांना झेरॉक्स मागून त्याप्रमाणे ते घ्यावं, म्हणजे आपल्याला नेहमीसाठी चालण्यासाठी हे कामात येऊ शकतं. अशा पद्धतीने करावं. आपण तो कराल आणि चांगल्या प्रकारचं हा शिगोलोवाद समजून घ्याल अशी आशा करतो. आपल्याप्रती मंगल कामना करतो आणि थांबतो.